आफ्टरनून गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आहे सोमवार, बाकी ज्ञानी शाळेत गेलेला आहे आणि आज मी तुम्हाला सांगेन की ज्ञानी जवळजवळ 4 दिवसानंतर तो शाळेत गेलेला आहे, कारण त्यालासुद्धा ताप, सर्दी, खोकला होता। आणि तुम्हालाही माहीत आहे की जेव्हा आपण म्हणजे मुलांना ताप, सर्दी, खोकला असेल तर जेव्हा आपण मुलांना पूर्ण 5 दिवसांचा कोर्स कंप्लीट करतो गोळ्या औषधांचा, तेव्हा जाऊन त्यांना कुठं बरं वाटतं। तर सेम तसंच आहे। तर ज्ञानेशलासुद्धा नव्हतं बरं वाटत, त्यालाही ताप, सर्दी, खोकला होता आणि 5 दिवसांसाठी त्याला मी शाळेत नव्हतं पाठवलं। आज तो म्हणजे त्याला आज खूप व्यवस्थित वाटतंय, म्हणून त्याला मी आज शाळेत पाठवलं। तरीसुद्धा त्याचा खोकला थोडा हलका त्याला खोकला आहे, तरी पण 1-2 दिवसामध्ये ते कव्हर होऊन जाईल। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी काही आता ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे, ती मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मी का केलेली आहे आणि कशासाठी हे मी तुम्हाला सांगेन। माझ्याकडे ना एवढे तवे आहेत ना, मी तुम्हाला दाखवेल। तर मी जे तवे आहेत म्हणजे डोसा तवा आहे, चपातीचा तवा आहे, भाकरीचा तवा आहे, त्यानंतर एक जो ॲल्युमिनियमचा तवा आहे तो एक तवा आहे, मला असं वाटतं 2 नाही 3 फ्राय पॅन आहेत, एक मातीचा तवा आहे। एवढे सगळे तवे आहेत माझ्याकडे आणि मी लिटरली ना जिथे माझा सिलेंडर आहे ना, सिलेंडरच्या साईडला थोडी एवढी गॅप आहे, त्या गॅपमध्ये मी ते सगळे तवे ठेवले। तर तिथे सुद्धा ठेवायला अजिबात जागा नाही आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिथे मी प्लेट्स वगैरे ठेवते त्या प्लेट्समध्ये सुद्धा मी ॲल्युमिनियमचा तवा, भाकरीचा तवा, चपातीचा तवा ठेवलेला आहे। तर लिटरली म्हणजे तिथे सुद्धा जागा होत नाही आहे। तर मला एक असं म्हणजे मी आणि ते फ्राय पॅनसुद्धा एकात एक घालून मी ते फ्राय पॅन ठेवलेले आहेत। तर मला एक असा स्टँड हवा होता की ज्यामध्ये मी सगळे तवे छान व्यवस्थित ठेवू शकेल, म्हणजे चपातीचा तवा, भाकरीचा तवा, डोसा तवा आणि मी एकाच तव्यावरती भाकरी आणि चपाती एकाच तव्यावरती करते। तरीसुद्धा माझ्याकडे एक्स्ट्रा खूप सारे तवे आहेत, कुठले आणि कसे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही हे बघू शकतात, हे यामध्ये आपण चाकू, नाईफ वगैरे ठेवू शकतो किंवा चमचे वगैरे ठेवू शकतो। तर आणि तुम्ही हे बघू शकतात की हे पिलर आहे, स्टीलचं पिलर आहे, बटाटा वगैरे सोलायला हा कामाला पडणार आहे। तर हे सगळं मी डीमार्टमधून घेतलं, तर खूप कधीच घेतलं होतं पण याचा वापर नव्हता केला, हे असंच पडून होतं। आणि तुम्ही इथे बघू शकतात हे लाकडी स्पून आहेत। तर तुम्ही बघू शकता मी खूप आधी घेतले होते पण त्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे। आणि माझ्याकडे एवढे चमचे आहेत ना की ना कधी कधी लिटरली जिथे मी चमचे ठेवते ना तिथे सुद्धा जागा नाही, पूर्ण चमचे असे मिक्स झालेत, कळत नाही। आणि जे जे चमचे पाहिजे असतात ते भेटतच नाही। तर या सगळ्या गोष्टी, हे सगळं मला व्यवस्थित ऑर्गनाइज करायचं आहे। तर तुम्ही हे बघू शकता, हे स्पून, बाकी हे जे आहे हे, आणि हे खूप आधी मी हे डीमार्टमधून विकत घेतलं होतं, फक्त त्याचा वापर केला नाही किंवा ते ओपन केलं नाही आहे, अनबॉक्सिंग नाही केलेलं, ते करणार आहे मी आता। तर तुम्ही बघू शकतात की मी ॲमेझॉनवरून हा स्टँड मागवलेला आहे। मी आता हा स्टँड ओपन करते। तर मी हा बॉक्स अनबॉक्सिंग केलेला आहे। खूप दिवस मी विचार करत होती की तव्यांसाठी एक असा म्हणजे स्टँड घेतला पाहिजे की ज्यामध्ये आपण सगळे तवे ठेवू शकतो, तवा, फ्राय पॅन ठेवू शकतो वगैरे। आणि तुम्ही आता बघू शकता की मध्यंतरी मी एकदम म्हणजे असं ग्रिल सँडविच वगैरे करायला एक वेगळा तवा घेतलेला आहे, ज्यामध्ये आपण चिकन किंवा फिश फ्राय वगैरे करू शकतो। तर माझ्याकडे जवळजवळ मला असं वाटत जर मोजले तरी माझ्याकडे 10 ते 11 तवे असतील। तर ते सगळे तवे मला ठेवण्यासाठी मला स्टँड हवा होता। तर तुम्ही बघू शकतात की तो हा स्टँड आहे। तर तुम्ही बघू शकतात की हा स्टँड आहे। आता हा स्टँड कसा आहे तर तुम्ही बघू शकतात
की जर तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही हा जो स्टँड आहे, सॉरी, असा आहे, असाही वापरू शकतात किंवा असाही वापरू शकतात किंवा असाही कसाही तुम्ही ठेवू शकतात, असाही ठेवू शकतात. तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकतात 1 2 3 4 आणि 5. तर यामध्ये 5 तवे म्हणजे आरामात मावतील. किंवा कधी कधी तुम्ही असं जरी ठेवला, म्हणजे आडवा ठेवा किंवा उभा ठेवा, तर यामध्ये आरामात तवे राहिले जातील, आडवेसुद्धा राहिले जातात. किंवा तुम्ही स्टँड असा उभा जरी ठेवला तरी उभा स्टँडवरती हे तव्यामध्ये म्हणजे आरामात राहू शकतात. तर आणि हे तवे आपण जर एकात एक ठेवले तर आरामात राहतात. तर ह्यासाठी मी हा स्टँड घेतलेला आहे. आणि हा जो स्टँड आहे हा पूर्ण मेटलचा स्टँड आहे आणि खूप हे म्हणजे एकदम स्ट्रॉंग आहे. तर मी तुम्हाला सांगेल की हा जो स्टँड आहे तर मी कितीला घेतलेला आहे. तर मला असं वाटतं की काहीतरी 494ला का 499ला घेतलेला आहे. पण हा खूप स्ट्रॉंग आहे. आणि तुम्ही बघू शकतात 1 2 3 4 आणि 5, म्हणजे यामध्ये 5 सेक्शन आहे. यामध्ये तुम्ही तवे ठेवू शकतात. एका ह्याच्यामध्ये 3 ते 4 तवे आरामात मावतील. तर हे आम्ही हा स्टँड मागवला होता ॲमेझॉनवरून. त्यानंतर तुम्ही हे सुद्धा बघू शकतात. तर मी यामध्ये माझ्यासाठी कडा मागवलेला आहे. तुम्ही बघू शकतात. मला हे अशा स्टाईल म्हणजे अशा टाईपचे कडे मला खूप आवडतात. तर मी आधी हे ओपन करते. तर मी हे ओपन केलेलं आहे. तर आणि ना मी हे जे स्टीलचे कडे आहेत ना, हे जे म्हणजे हे खरं म्हणजे हा कडा मी जेव्हा मी टिटवाळ्याला गेली होती ना तेव्हा मी हा कडा घेतला होता. पण हे कडे ना खूप स्ट्रॉंग असतात, अजिबात खराब होत नाही. म्हणजे तुम्ही लाईफ टाईम हे कडे वापरू शकतात. तर बघू शकतात या बॉक्समध्ये मला अशा पद्धतीने कडा पॅक केलेला आहे. याच्यामध्ये 2 कडे आहेत. आणि मी तुम्हाला सांगेल की 264ला मला 2 कडे भेटलेले आहेत. तर तुम्ही बघू शकतात. आणि खरं म्हणजे ना मला आहे ना असं म्हणजे हे जे कडे, असे कडे मला हातात घालायला खूप आवडतात. आणि ते खूप छान वाटतं, म्हणजे एकदम डेली यूजसाठी अजिबात खराब होत नाही. तर तुम्ही बघू शकतात की हे कडे आहेत 2. आणि मला ना ह्या कड्यांमध्ये काय आवडलं माहिती आहे काय? बघा, हे आणि हे जे 2 मणी आहेत ना, हे मला खूप आवडले. तुम्ही ना बघू शकतात. आणि याची जी डिझाईन ना खूप आहे, ही जी डिझाईन ही पण खूप छान वाटते. तर आणि हा ॲडजस्टेबल आहे, दोन्ही कडे ॲडजस्टेबल आहेत. तर मी हे 2 कडे मागवलेले आहे मला याच्यासाठी. हा खूप जुना झालेला आहे तरीसुद्धा मी हा साईडला ठेवेल. पण एनी टाईम कधीही मला वाटतं तर मी हाही घालू शकेल. पण मला आता हे डेली यूजसाठी मला हे कडे हवे होते म्हणून मी हे 2 कडे मागवलेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता तुम्ही ते बघू शकता हा जो स्टँड आहे. तर मी आता किचनमध्ये जाते आणि पटापट मला ते जे तवे आहे सगळे आता ऑर्गनाईज करायचे आहेत. तर पटापट किचनमध्ये जाऊया आणि आपण तवे छान अशा पद्धतीने ऑर्गनाईज करून घेऊया. इथे मी किचनमध्ये आलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे खरं म्हणजे एक्झॅक्टली म्हणजे काय प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की ह्या सेक्शनमध्ये मी कुकर ठेवते आणि तुम्ही बघू शकता ते बघायलाही अजिबात चांगलं वाटत नाही आहे. तर मला हे कुकरसुद्धा छान व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवायचे आहेत. म्हणजे हे जे खालचे जे सेक्शन आहेत किचनमध्ये हे सगळेच मला ऑर्गनाईज करून घ्यायचे आहेत. आता तुम्ही ह्या साईडला बघू शकतात. इथे ह्या सेक्शनमध्ये सिलेंडर आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता एका साईडला एवढे तवे आहेत ना, हे म्हणजे जवळजवळ मला असं वाटतं की परात की चाळणी वगैरे
आणि सूप पण आहे आणि एक तवा काढायला गेले की सगळेच तवे बाहेर पडतात. तर हे सुद्धा मला ऑर्गनाईज करायचं आहे. आता तुम्ही इकडे ताटांच्या सेक्शनमध्ये बघू शकतात. मी लिटरली एकात एक असं करून ही सगळी ताटं मी ॲडजस्ट करून लावलेली आहेत. पण जेव्हा ही मी ताटं काढते तर काढताना मला खूप प्रॉब्लेम होतो. खरं म्हणजे मला सगळीच ताटं काढावी लागतात. म्हणजे पूर्ण सटच्या सट काढावा लागतो. तर तुम्ही इथे बघू शकता की हे फ्राय पॅन आहेत, त्यानंतर 2 तवे आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत आणि इथे हा आहे आप्यांचा तवा. तर आता मी म्हणजे हा ही जी ट्रॉली आहे काहीशी मी रिकामी केलेली आहे. तर थोडं बरं वाटतं की बाबा ठीक आहे, आपण ह्याच्यामध्ये काहीतरी ॲडजस्ट करू शकतो. आता तुम्ही इथे बघू शकता कुठले कुठले तवे आहेत. इथे चपातीचा तवा आहे, त्यानंतर हा एक आपलं ग्रिल असा तवा आहे आणि डोसा तवा आहे. तर इथे हे एवढे सगळे तवे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता हा छोटासा सूप आहे. त्यानंतर हे फ्राय पॅनमध्ये एवढे सगळे आहेत. छोटा फ्राय पॅन, माझ्याकडे 3 फ्राय पॅन आहेत आणि एक ग्रिल असा हा एक म्हणजे आपण याच्यामध्ये मच्छी फ्राय, चिकन फ्राय वगैरे करू शकतो. आणि तुम्ही आता हा चमच्यांचा सेक्शन बघू शकता. त्याच्यामध्ये एवढे चमचे आहेत ना की मला जो चमचा हवा आहे ना तो कधी भेटतच नाही. लिटरली मला सगळे चमचे काढावे लागतात, ते शोधावं. मग त्यातून मग तो मला कुठेतरी तो एक कुठल्या ते कोपऱ्यामध्ये तो चमचा दिसतो. तर आता हे सगळं मला ऑर्गनाईज करायचं आहे. आता हे सगळं मी व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेते सगळं.
तर तुम्ही बघितलंच असेल मी किचनचे दोन्ही साईडचे जे सेक्शन आहेत म्हणजे ट्रॉल्या आणि ते जे खण आहेत तर ते छान अशा पद्धतीने मी ऑर्गनाईज करून घेतलेले आहेत. म्हणजे अगदी सिंपल अशा पद्धतीने पण छान दिसतील अशाच पद्धतीने मी छान मस्त ते सगळं ऑर्गनाईज करून घेतलेलं आहे. तर आता मला खूप रिलॅक्स वाटतं, कारण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हाही मी ताटं वगैरे काढायला जायचे ना तर त्या जे फ्राय पॅन असायचे, जे तवे असायचे, त्या तव्यांचा आवाज यायचा वगैरे. जेव्हा मी कधी चपातीचा तवा काढायला जायची ना, एक तवा खेचला की सगळे तवे बाहेर यायचे माहिती आहे. तर ना ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर मला असं त्यातून काहीतरी सोल्युशन हवं होतं, करायचं काय वगैरे. तर ठरवलं की आपण ना एक स्टँड आणूयात खास तव्यांसाठी, जेणेकरून त्यामध्ये सगळे प्रकारचे तवे मावतीलसुद्धा आणि ते आपल्याला छान अशा पद्धतीने काढतासुद्धा येतील. म्हणून मी अशा पद्धतीने तव्यांसाठी छान मस्त असा स्टँड आणला होता आणि तुम्ही बघितलं तसं आपण छान अशा पद्धतीने ऑर्गनाईज करून घेतलेला आहे. तर आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. मी घेतलेला आहे ग्रीन टी प्यायला. तर आता 4:15 वाजता त्यांची शाळा सुटते, तर मी अगदी 10 मिनिटांनी ज्ञानेशला शाळेतून आणायला जाईल. आणि तुम्ही हे कडे बघू शकतात. तर मी हे दोन्ही कडे घातलेले आहेत, तुम्ही बघू शकतात. हे ॲडजस्टेबल आहेत, पण मला हे ॲडजस्ट करायची अजिबात गरज लागलेली नाही आहे. मला हे कडे व्यवस्थित बसलेले आहेत. आणि तुम्हाला हे माहिती आहे, आपल्या ज्या बांगड्या किंवा कडा असतात एक माप असतो, 2-4, 2-6, 2-8, 2-10 असा बांगड्यांचा एक जी साईज असते. तर मी सुद्धा मला माझ्या हाताला 2-4 ना 2-6चा 2-6चं होतं मला. 2-6चं मला व्यवस्थित कडा बसतो. तर मी हा 2-6चा कडा मागवला होता. तर मला आता ॲडजस्ट करायची काही गरज नाही, म्हणजे थोडंसं कमी जास्त. तर व्यवस्थित छान दिसतंय. तर तुम्ही याचंसुद्धा बघू शकतात. तर हे कडे ना मोस्टली म्हणजे ना खूपच छान दिसतात आणि मला हे आवडतात. आणि याची ही डिझाईन आहे ना, ही खरी मला खूप आवडली. तर तुम्ही बघू शकतात की किती छान दिसत आहेत, एकदम मस्त दिसतात एकदम म्हणजे. तर आणि हा जो कडा आहे हा स्टीलचा आहे, खराब अजिबात होत नाही. जशी आपली स्टीलची भांडी असतात, आपण जेवढ्या म्हणजे स्टीलची भांडी आपण दीर्घकाळ वापरू तर ती दीर्घकाळ अजिबात खराब होत नाही. तसा हा कडा आहे, स्टीलचा कडा आहे. तुम्ही दीर्घकाळ वापरा, अजिबात खराब होणार नाही. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की मी ॲमेझॉनवरून हे मागवलेलं आहे. तर मी बघितलं असेल की मी ॲमेझॉनवरून खूप सारी शॉपिंगसुद्धा केलेली आहे आणि अजून पण केलेली आहे. अजून 1-2 दिवसात पुढे मागे ते सुद्धा येऊन जाणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि जर तुम्ही ॲमेझॉनवरती म्हणजे कडा असं तुम्ही जर सर्च केलं किंवा हँड कडा जर सर्च केलं तर तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज वगैरे मिळतील. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.